भानुदासजी महाराज गायके यांची प्रथम पुण्यतिथी घोडेगाव या क्षेत्री आपणा सर्वांच्या सहकार्याने उपस्थितीमध्ये पुण्यतिथी संपन्न झालेली आहे। या उत्सवाचा हा काला सांगतेचा प्रसंग आहे। या निमित्तानं वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर महानुभाव मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। संप्रदाय क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं कार्य, भावयुक्त कार्य असे पूजनीय डॉक्टर वेणुनाथजी महाराज नेता, श्रीमद भागवत कथा ज्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भावपूर्ण वाणीने या ठिकाणी कथन केले, असे आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिराचे आमचे सहकारी हरिभक्तीपरायण अंकुशजी महाराज जगताप या कार्यक्रम प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले वारकरी संप्रदायातील जुने जाणते आमचे बाजीराव नाना, हरिभक्तीपरायण रनमले महाराज, ज्यांनी उपस्थित राहून अत्यंत तळमळीने हे कार्य पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत, ते आमचे सुधाकरजी महाराज आहेर, मृदंगाची साथ करणारे आमचे सहकारी कृष्णा महाराज मोरे, गायनाची साथ करत असलेले उदयोन्मुख कीर्तनकार आणि तालुक्याचं भूषण गायनाचार्य लक्ष्मणजी महाराज नांगरे, आमचे दुसरे गायनाचार्य तरुण आणि अत्यंत गोड गायकी करणारे माऊली महाराज, मृदंगाचार्य फलके महाराज आणि सगळी या बाजूला उभी असलेली आमची सगळी गुणवान मंडळी, भजनी मंडळी, या निमित्तानं गावातील आमची सगळी प्रमुख मान्यवर मंडळी, सन्माननीय श्री अशोकराव पाटील येळवंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, श्री दगडूबाबा इखे पाटील कारखान्याचे संचालक आणि श्री दत्तात्रय पाटील बराटे, श्री अर्जुनराव पाटील आढाव, मुळा बँकेचे चेअरमन आवर्जून उपस्थित राहिलेले सीतारामजी जिने पाटील, आवर्जून या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे ते पाचेगाव येथील पोलीस पाटील आणि बाबांची फार मोठी सेवा ज्यांनी केली असे पवार पाटील, ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक गणपतरावजी चव्हाण सर, विढाला आपले राहिले असतील तर बंद करून घ्या, म्हणजे परत आमचे परमस्नेही संचालक आदिनाथ पाटील रौंदळ, देवस्थानाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सायाराम पाटील बानकर, आदरणीय आमचे आवटी पाटील, समोर बसलेले सोनवणे पाटील, बँकेचे सन्मान्य सोनवणे साहेब, गजाननराव पाटील जगताप आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व कोपरे इथून आलेले भाविक, आमचे परमादरणीय सहकारी विष्णुपंतजी ठोसर भाऊसाहेब, पोलीस पाटील जगताप पाटील, रंगनाथ पाटील शेटे, पाहुणे मंडळींना विनंती, इकडे जागा आहे, आपण या भाऊसाहेब या, रंगनाथ आणि पूज्य भानुदासजी महाराज यांच्या परमार्थाचा आणि प्रापंचिक कार्याचा सुद्धा वारसा चालवणारे, ज्यांनी खऱ्या अर्थानं बाबांच्या पाठी हे कार्य अत्यंत श्रद्धेनं, बाबा असतानाही त्यांनी ते स्वीकारलेलंच होतं, पण तदुपरांत ज्या पद्धतीनं समर्थपणाने हे कार्य त्यांनी स्वतः स्वीकारलं, यात समरस झाले ते पुरुषोत्तम भानुदासजी महाराज गायके। मला वाटतं एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन आपण केलं, कारण कोणत्याही कुटुंबामध्ये मुला मुलींनी सुनांनी आपल्या वाडवडिलांचा वारसा हा अत्यंत योग्य तऱ्हेनं पुढे चालवावा लागतो, आणि पुरुषोत्तम महाराजांची या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी आम्ही तळमळ पाहिली, धडपड पाहिली, धावपळ पाहिली, प्रत्येकाला भेटणं, जाणं येणं, मार्गदर्शन घेणं,
की आपल्याला हे करायचंय, मला काही याविषयी आपण सूचना करा. सगळ्यांना ते सांगत होते, म्हणत होते. पूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज असतील, सकल संत मंडळी असेल, सर्वांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. आणि विशेष करून बाबांनी ज्या ज्या गावांमध्ये आपल्या भागामध्ये मोठी सेवा केलेली होती, त्या गावांमध्ये जाऊन सुद्धा त्या गावकऱ्यांच्या गाठीभेटी, तिथल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, आणि पुरुषोत्तम महाराजांना ज्यांनी या धावपळीमध्ये सगळ्यांनी साथ दिली, त्या सर्व त्यांच्या सहकार्यांचं सुद्धा आपण मनोभावे कौतुक करायला हवं, टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करायला हवं. कारण एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ हे अशी कार्य एकट्या दुकट्यानं पार पडत नसतात. पण आपण सर्व मंडळींनी, बाबांच्या सगळ्या साधकांनी, सहकार्यांनी सहयोग घेतला. नेवासे तालुका, शेवगाव तालुका, राहुरी तालुका, नगर तालुका, पाथर्डी तालुका, दूर दूर पर्यंत बाबांचं, श्रीरामपूर तालुका असेल, सगळीकडे बाबांचं जाणं येणं होतं. आपल्याप्रमाणे मला देखील थोडी बहुत माहिती आहे की अनेक गावांमध्ये त्यांनी कुठे 40 वर्ष पारायण केलं, कुठे 44 वर्ष केलं, वळणला केलं की वळणची मंडळी बसली, कुठे 50 वर्ष पारायण केलं. मला असं वाटतं ही अद्भुत सेवा. मला हे पारायण केलं म्हणजे या गोष्टीचा खूप विचार पडतो. 50 वर्ष, कुठे आता पोलीस पाटील बसले. आपल्याकडे किती वर्ष झाले पाचेगावला? 47 वर्ष. इथे शांताराम भाऊ तुवरही आमचे आले पाचेगाव. 45, 47 वर्ष, 50 वर्ष हा कालखंड काही कमी नाहीये. मला वाटतं आमच्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या सेवकांनी, साधकांनी जर घेण्यासारखा बोध असेल तर हा आहे की एवढी निस्वार्थ, सरळ आणि प्रेमळ सेवा करा की लोकही तुम्हाला विटले नाही पाहिजे आणि तुम्ही लोकांच्या मध्ये समरस झाले पाहिजे. इतकी वर्ष सेवा, लोकांनी केवढं प्रेम त्यांना या निमित्ताने दिलं आणि त्यांनी केवढी सहज आणि अत्यंत पवित्र सेवा. बसा लोकप्रिय बसा. विठाला विठा अतिशय मोठं कार्य बाबांच्या द्वारा घडलं. आणि म्हणून आज घोडेगाव आणि पंचक्रोशीसह या सगळ्या 4-2 तालुक्यातून भक्त भाविक गेल्या 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये इथे येऊन गेले. खूप मोठी सेवा सर्वांनी आपापल्या परीने दिली. कुणी अन्नदान केलं, कुणी श्रमदान केलं, कुणी भजन केलं. नाना प्रकारच्या सेवेनं हा कार्यक्रम, जसा यज्ञ हा अनेक प्रकारच्या आहुतीने संपन्न होतो, ज्या ठरलेल्या वेगवेगळ्या वनस्पती असतात त्या वनस्पतीची आहुती टाकावी लागते आणि हळूहळू तो यज्ञ पूर्णत्वाला जातो. मला वाटतं प्रत्येकानं आपापल्या परीनं या नामसंकीर्तन यज्ञामध्ये, पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये आपलं योगदान दिलंय आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आज संपन्न होत असताना काल्याची सेवा आहे. भजनी मंडळींनी ही सेवा उत्तम दिली. आमच्या या बाल गोपाल ज्या छोट्या मुली आहेत, कारण महाराजांची कन्या शरयूताई ही आळंदीला ज्या संस्थेमध्ये आध्यात्मिक शिक्षण घेते, त्या ठिकाणच्या त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गयाताई महाराज आणि दुसऱ्या कदमताई, अशा या सगळ्या भगिनींनी या मुलींनाही संप्रदायाचे विचार शिक्षण देण्याचं कार्य तिथे सुरू केलेलं आहे. आणि बाबांची नात शरयू पुरुषोत्तम महाराजांची कन्या तिथे उत्तम प्रकारे शिक्षण घेते. या उत्सवात तिने सेवाही एक दिलेली आहे. तेव्हा या सगळ्या मुली देखील इथे उपस्थित आहेत. गवारेताई आदी करून या भागामध्ये आमच्या सगळ्या पारमार्थिक सेवा देणाऱ्या भगिनी आहेत. आमचे विठ्ठल महाराज आदी करून या भागातले जुने जाणते वारकरी मंडळी आहेत. खरं तर आता मी उल्लेख करू शकेन, तर आता तुम्ही म्हणाल की एक तर अगोदर केला उशीर आणि त्यात पुन्हा आता तर असं नको व्हायला, म्हणून मी थांबतो. परंतु सगळीच मंडळी कुटुंबातली आहे, परिवारातली आहे. आपण सगळे अनेक वर्ष एकत्र सेवा करतोय, त्याच्यामुळे परिचय सर्वांचा नक्की आहे. परंतु या सगळ्या कार्यक्रमाची सांगता होत असताना श्रीमद भागवताची कथा इथेच आहे. आणि श्रीमद भागवत म्हणजे
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा ग्रंथ आणि श्रीकृष्ण परमात्म्याला जोडून अत्यंत भव्य दिव्य असलेले इतर सर्व चरित्र हे गोड ग्रंथ.